श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, नमस्कार सगळ्यांना. चला, तुम्ही म्हणसान आज काय कुठं कशाची गर्दी का बरं गेल्या होत्या सगळं सांगते तुम्हाला. आखरीपर्यंत व्हिडिओ बघा. कोणी पण व्हिडिओला हे नका करू, अर्ध्यातून सोडू नका, सगळा व्हिडिओ बघा. ही गर्दी होती सगळी बांधकाम कामगार योजनेची आणि आम्ही गेलो होतो सकाळी. आमच्या बांधकाम कामगार योजनेची KYCची तारीख होती. KYC करायला गेलो होतो. सकाळी 9ला गेलो होतो, संध्याकाळी 4लाच घरी आलो. उन्हाचा तडाखा सगळीकडेच आहे, तुम्हाला तर माहीतच आहे. 46 डिग्री तापमानामध्ये इतकी सारी गर्दी होती, कारण तर बाहेरगावचे पण लोक होते इथं. बाहेरगावचे लोकांची अलग लाईन असल्यावर पण ते लोक बाया कुठं ऐकत नाही आणि माणसं पण ऐकत नव्हती. म्हणून इतके आम्ही जेव्हा 9 वाजता गेलो तरी आम्हाला इतका लेट नंबर मिळाला. नंबर तर अगोदर दिलाच नाही, सगळेजण बसून होते. वरतून इतक्या सकाळी गेल्यावर पण लिंक सुरू झाली नव्हती. 12च्या नंतरच लिंक सुरू करणार होती, म्हणून अगोदर बसून राहिलो आम्ही सगळेजण. काही स्कॅनर करून घ्या, काही माहिती देत होते ते ऐकत असले. आणि आम्ही बॅगची KYC करायला गेलो होतो आणि काही पेटीची करायला गेलो होते. ज्याची लिंक ओपन होईल त्याचं करणं चालू होते. आणि पेटीची नव्हती, बॅगची लिंक ओपन होती. KYC होत होत्या, कोणाला टोकन देत होते. पण आम्ही गेलो होतो त्या दिवशी उशिरा 12 वाजता चालू करणार होते, म्हणून सकाळी 6 वाजतापासून लोकांची गर्दी म्हणू नका तिथं. 6 वाजतापासून इतकी गर्दी होती ना, बापरे. जिकडे पान तिकडे लोक, सगळे भुसावळ तालुक्यातले एकाच ठिकाणी लोक होते, म्हणून एवढी सारी गर्दी होती. आणि ज्याला सुविधेचा लाभ पाहिजे त्याला भेटत नव्हता, आणि ज्याला नको आहे तिथं त्याला भेटत होते. 15 लाखाच्या गाडीमध्ये येऊन, 4 व्हीलर गाडीमध्ये येऊन भांड्यासाठी नंबर लावत होते, विचार करा. मग आमच्याला टोकन भेटल्यावर नंबर आला आमचा, तर 309 नंबर भेटला आम्हाला. 309 नंबर होता. 309 नंबर भेटला. आणि मग मी एकदारची लाईनीमध्ये उभी लागली म्हणजे कधीचीच नंबरमध्ये लागली होती. मग एकदारचा नंबर इन म्हटला आपला पाऊच. इतक्या गर्दीमध्ये पाणी जीव झाला, सरबत झालं. आणि मस्त नणदबाई जवळ होती, म्हणून तिच्या घरी चहा पाणी, नणदच्या घरी जाऊन सरबत पिऊन आली आणि वापस लाईनीमध्ये लागली. लाईनीमध्ये लागल्यावर बायाचे झगडे चालू होते, म्हणून 4दार सेटर पाडलं आणि 4दार उघडलं. सगळे लोक उन्हानं पागल होऊन गेले. म्हणून असं उन्हामध्ये टोकन भेटल्यावर शांततेत बसलो, कारण तर आपला नंबर आल्यावर आवाज देणारच होते. 1 ते 10पर्यंत लाईनीमध्ये उभे करत होते, म्हणजे 10 अंदर गेले का दुसरे 10 उभे करत होते, म्हणून तिथे काय होते. पण बायाची गोष्ट आहे, जिथं पण तिथं बशीला असते, थोडीशी ओळख असली का लगेच होऊन जाते असं म्हणणं होतं. म्हणून तिथं झगडे चालू होते, भांडणं चालू होते. इतकी गर्दी कमी नाही, इतकी गर्दी कुठंच बघितली नाही. पण बायाचा कावा सकाळपासून होता. आणि 10 नंबर घेता जसा काही आमचा नंबर असं वाटत होतं का खूप वेळ लागणार आहे आले, पण आमचा नंबर लगेच आला. आणि एकदारचं सेटरमध्ये अंदर घुसल्यावर प्रत्येकीचा थंब आणि फोटो काढून घेतला. ज्या वस्तू भेटत होत्या त्या वस्तूपाशी उभं राहून फोटो काढला. आणि KYC झाली. आणि गुलाबी पावती, आकाशी पावती, पिवळी पावती अशी भांडे वाटपले होती. झालं. आणि मग आला आमचा पेटी यायचा दिवस. सकाळी 8-10 दिवसांनी आम्हाला फोन आला. आणि सकाळी 6 वाजताच उठलो आणि गाडीवर निघालो. हे 6 वाजताची सकाळची गर्दी आहे बरं. ज्या दिवशी आम्हाला भांडे वाटप होते त्या दिवशी, बॅग, ज्या दिवशी बॅग वाटप होते त्या दिवशी 6 वाजताची गर्दी बघा. कमसे कम 1000 बाया तर लाईनीत उभे होते. आणि इतकी गर्दी, माणसाची लाईन छोटी होती पण बायांची लाईन इतकी होती सकाळी 6 वाजता. तो विचार करा, कारण ते 6 ते 10 वाजेपर्यंतच भांडे वाटप होते. त्याच्या साईडने एक ऑफिस आहे, तिथं KYC तिथंच सुरू होते. नंतर सगळा व्हिडिओ करून घेतला मीने आणि घरी आल्यावर लगेच बघितलं काय चालू आहे. मग मला बॅग भेटली. मग मी घरी आल्यावर आमची लाईन पण नव्हती, म्हणून व्हिडिओ करायला घेतला उशिरा. ही बॅग भेटली. ह्या बॅगमध्ये मला एक हेल्मेट घेतलं. बघा, छान आहे. कोणा कामात येते तर माहीत नाही, पण घराले कलर मारू तेव्हा कामात येईल, दुसऱ्या कामात येते का नाही. 4 खाण्याचा जेवणाचा डब्बा भेटला, टिफिनचा. 2 पाण्याच्या बॉटल भेटल्या. मस्त छान आहे बॉटल, पण खूप मस्त. मला बॉटल खूप आवडल्या. पोराले शाळेत न्यायला कामात येईल. आणि 2 भेटल्या. आणि मच्छरदाणी भेटली. 1 मच्छरदाणी होती. तोंडाले मास्क होतं, हातात घालायचे मोचे होते, हँडग्लोव्स होते आणि मच्छरदाणी पण होती. आणि 1 बॅटरी
आणि ते जे पिशवी होती ते पिशवीमध्ये कमरेचा पट्टा होता, खूप जड होता तो, म्हणून मी तो काही खोलला नाही. आणि हे बघ ते कोट होता आपला ड्रेस कोट, बांधकाम कामगार योजनेचा कोट होता आणि बॅटरी होती आणि एक बूट होता आणि ते एक बॅग होती. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्रायबर करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडलं असेल तर सांगा आणि तुम्हाला भेटली का तर बॅग हे नक्की सांगा कमेंटमध्ये. बाय.